हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नाश्त्याचा एक पदार्थ, म्हणजे स्नॅक्स रेसिपी आपल्याला पाहायची आहे. रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. पदार्थ तेच असतात, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करून आपण ट्राय करत असतो आणि खाण्याचा प्रयत्न करत असतो. बाहेरचं हायजेनिक्स खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले तर ते आपल्या शरीरालाही खूप उत्तम असतं. तर त्यासाठी जो आज मी तुम्हाला झटपट असा होणारा नाश्त्याचा एक पदार्थ दाखवणार आहे. रोजचं आपलं जे साहित्य आहे, म्हणजे जे घरचंच आपलं साहित्य आहे, त्या साहित्यापासून आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे. तर त्या साहित्याचं आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर त्याआधी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारांनाही लाईक आणि शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आणि माझे सर्व व्हिडिओज हे साधे सोप्या पद्धतीने बनवलेले असतात की जेणेकरून सर्वच, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही रेसिपी पटकन अशी जमू शकेल आणि सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी नेहमी मी सांगत असते. तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे त्या पदार्थाचं नाव आहे ब्रेड पॉकेट पिझ्झा. तर आता आपल्याला जो बनवायचा आहे तो कशा रीतीने बनवायचा आहे हे तुम्हाला मी सांगते. ह्याच्यामध्ये सर्व इंटिग्रेटेड मी घेतलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे, जसं आपण पिझ्झासाठी घेतो. ओनियन, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे. हे सर्व एक एक घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पनीर ॲड केलेलं आहे, 50 ग्रॅम, ते किसून ॲड केलेलं आहे. आणि चीज याच्यामध्ये किसून ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मायोनीज. मायोनीज ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता चीज आणि पनीर हे किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, कारण ते आपल्याला नंतर त्याचं मस्त असं चीजी असं आपल्याला खाताना त्याचं जी टेस्ट आहे ती आपल्याला आली पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये मी मायोनीज टाकल्यानंतर हे टाकलं आहे मी पिझ्झा सॉस 1 चमचा, चिली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑरेगॅनो आणि आपल्याला ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे. आता हे सगळं इंटिग्रेटेड आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे, कारण ऑलरेडी सर्व सॉसेस आणि पिझ्झा ऑरेगॅनो वगैरे याच्यामध्ये सर्वांमध्ये मीठ हे असतं. जर तुम्ही मीठ हे टाकलात तर ते पदार्थ हा आपला खारट होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला मीठ या पदार्थामध्ये ॲवॉइड करायचं आहे, कारण ब्रेडमध्येही मीठ असतं आणि बाकी सर्व इंटिग्रेटेडमध्ये मीठ हे असतं. त्यामुळे आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे, आपल्याला ॲवॉइड करायचं. तर हे सर्व एकजीव करून घेतल्यानंतर सर्व सारण बाजूला करून ठेवूयात आपण. आता आपण हे ब्रेड घेऊया. ब्रेडचे 2 स्लाईस मी घेतलेले. शक्यतो ब्रेड मोठा घ्या की जेणेकरून व्यवस्थित आपल्याला करता येईल. आणि शक्यतो ब्रेड आपला हा फ्रेश घ्या, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ही रेसिपी करता येईल. कारण काय माहिती आहे, फ्रेश ब्रेड नसेल ना तर ते करताना तुटू शकतात आणि त्याचे तुकडे पडू शकतात. तर अशा प्रकारे मी ब्रेड घेतलेलं आहे. लाटण्याने थोडंसं स्प्रेड करून घेतलेलं आहे. आपल्याला जे साहित्य आपण एकजीव केलेलं आहे ते साहित्य आपल्याला थोडंसं मधोमध असं भाग 1 चमचा असं आपल्याला ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. जास्त स्प्रेड करायचं नाही आहे, कारण आपल्याला पॉकेट पिझ्झा बनवायचा आहे, ब्रेड पॉकेट पिझ्झा. आता दुसरा ब्रेड आहे तो मी ह्याच्यावरती ठेवला आहे आणि आता कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. ही मी एक वाटी घेतलेली आहे, जी कडेने हे आहे. तर असं कडेने आपल्याला लागणारी वस्तू आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपण हे करायचं आहे की स्प्रेड करून असं हे करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि साईडनं सगळं कड्या आपल्याला दाबून घ्यायच्यात व्यवस्थित असं. तर अशा प्रकारे आपण ब्रेड पॉकेट पिझ्झा आपण रेडी आपलं करत आहोत. ऑलरेडी मी तेल तापसं ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती तेल आपल्याला गरम करायचं आहे. कडा सुटू नये म्हणून आपण साईडने फोकच्या साह्याने त्याचं पॅकिंग करून घ्यायचं आहे. मस्त असं बघा आपला ब्रेड पिझ्झा तयार आहे.
शक्यतो ब्रेड आपला फ्रेश असावा एवढं मी परत सांगते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. गॅस मी लो मिडियमवरती ठेवलेला आहे, नाहीतर काय ते करपू शकतं. आपल्याला गोल्डन ब्राऊनवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे बेकही करू शकता जर तुम्हाला तळायचं नसेल, किंवा बेक न करता तुम्ही जर शॅलो फ्राय जरी करून घेतलं तरी चालू शकतं आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. जर ज्यांना जास्त ऑइली पदार्थ आवडत नसेल तर त्यांनी शॅलो फ्राय पण करू शकता किंवा बेकही करून घेऊ शकता. त्याच्यानेही खूप छान असे हे टेस्ट त्याला येते. तर अशा प्रकारे आपण गोल्डन ब्राऊन बघा करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व मी ब्रेड पिझ्झा पॉकेट आपले रेडी करणार आहेत. आणि आपल्याला हे टोमॅटो सॉस किंवा मायोनीज सॉस बरोबर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, किंवा चटणीबरोबर खायचं असेल तरी खाऊ शकता. तर मस्त आपले ब्रेड पिझ्झा पॉकेट रेडी आहेत. मस्त असे टेस्टी असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आहेत. ह्याच्यासाठी आपल्याला कोणताही कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड क्रम घ्यायचा नाही, कारण ऑलरेडी आपण ब्रेडपासून बनवलेलं आहे. तर अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा. ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्हीही करून पाहिलात तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. बघा मी हा पीस मी तुम्हाला तोडून दाखवला आहे. कसं मस्त आतून स्प्रेड झालेलं आहे आणि चीजी असा आपला ब्रेड पॉकेट पिझ्झा तयार झालेला आहे. तर आपण हे सर्व केलेलं आहे एका रायला खाण्यासाठी आणि मस्त असं आपला पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.